कारण एक चिंता असते, पुढे काय होणार, कसं आपण जाणार आहोत, आणि एक भावूक अंतःकरण त्यावेळेला होतं. आज त्यांची ती भावूक अवस्था मी समजू शकतो. निश्चितच राजकीय यश अपयश येतं जातं, ते काय होतील नाही होतील ते नियतीचे संकेत असतात, येणारी परिस्थिती ठरवत असते कोण काय व्हायचं. परंतु अंबादास दानवे साहेब निश्चितच आपली ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक विरोधी पक्ष नेता म्हणून या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला केलेत, ती कधीच आपल्याला त्या ठिकाणी विसरता येणार नाही. आणि ती ताकद, ती शक्ती तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी निश्चितच काम करायला प्रेरणा आणि प्रोत्साहन देईल अशा प्रकारचा माझा विश्वास आहे. शिंदेसाहेब, त्यांना नाही जमलं तर तुम्ही तरी काळजी घ्या, कारण तुम्ही शिवसैनिकांची काळजी घेताय. अंबादास पण शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक आहेत, आणि तुमचा प्रामाणिकपणा शिंदेसाहेब मी बघितला आहे. त्या प्रक्रियेच्या वेळेला मी होतो तिथे. ठरवलं असतं तर टांगा पलटी बोलतात तो तुम्ही खासदार संजय राऊत साहेबांचा पण करू शकला असतात, अंबादासचा पण करू शकला असतात. पण मला आठवतं शिंदेसाहेबांचं वाक्य, ते म्हटले आपण जिथे आहोत त्याशी प्रतारणा करायची नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यावेळेला त्यांनी जरी पासा निरोप दिली असते तरी संजय राऊत खासदार होऊ शकले नसते आणि अंबादास पण आमदार होऊ शकले नसते.